लातूर महानगरपालिकेमध्ये जन्म आणि मृत्यूची नोंदणी जी आहे किंवा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर गेल्या 8 दिवसांपासून जे CSR पोर्टल आहे केंद्र सरकारचं ते व्यवस्थित चालत नाही किंवा संथ गतीनं चालतं आणि अनेकदा ते बंद पडतं आणि त्यामुळं नागरिकांना तासनतास रांगेमध्ये जे आहे ते उभा राहावं लागतं। अशा प्रकारची स्थिती आहे। 4 ते 5 ID या अगोदर महानगरपालिकेमध्ये चालत होता आणि त्या IDवर जे क्लर्क आहेत ते काम करत होते। मात्र आता एकच ID जो आहे तो महानगरपालिकेमध्ये चालतोय आणि त्यामुळं गर्दी जी आहे ते जन्म आणि मृत्यूची नोंदणी प्रमाणपत्र घेण्यासाठीची गर्दी होते। खरं तर शाळाच्या प्रवेशाचे हे दिवस आहेत आणि त्यामुळे पालक जे आहेत ते गर्दी करताना पाहायला मिळतात। कधी आलात? अहो साहेब 2 तास झाले येऊन हो का इथंच आहो आम्ही पुढे एकही माणूस निघाला नाही पुढलं मधून यायले तर तिकडूनच काम करायला आता काय सांगावं सगळे जागेवरच आहो आम्ही सगळे एकाच ठिकाणी थांबलेले आहेत। आणखीन कोणाचा नंबर लागला नाही। 1-1.5 तास झाले इथं रांगेत आहोत आम्ही। हे जन्म आणि मृत्यूचं एकाच ठिकाणी आहे। थोडं वेगळं करायला पाहिजे। इथं शिस्तच नाही कसली। रांगामध्ये आहेत त्यांचंच घ्यायचं नाही एकाच माणसावर ते काम आले ना सर माणसं तरी 1-2 असते तर चालत होते। बरेच 1.5 तास झाला तर आम्ही जाऊन फक्त सही आणा म्हणजे सही आणली तरी आता इथे लाईनला उभा करावं। काय पाहिजे तुम्हाला? कोणतं प्रमाणपत्र? जन्म दाखला पाहिजे जन्मतारखेची शाळेसाठी उपयोग आहे? शाळेसाठी हां लेकर जन्म शाळेच्या प्रवेशाचे दिवस आहेत आणि जन्म प्रमाणपत्र जे आहे ते पालकांना हवं आहे मात्र ते मिळत नाही आहे। गेल्या आठवड्याभरापासून जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीचे जे काही कामकाज आहे महानगरपालिकेतलं ते मोडकळीस आलेलं आपल्याला पाहायला मिळतात। वंचित आघाडीचे नगरसेवक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। मला सांगा ही स्थिती कधी सुधारेल किंवा काय मागणी करताय तुम्ही प्रशासनाकडं? कधी शिस्त लागेल? 4 वर्ष ह्या प्रशासन काळ आम्ही भोगला लातूरकरांनी। जरी आता आम्ही नगरसेवक म्हणून आलेलं असलं तर पहिल्या GB आमचा तो प्रश्न होता। आता थोडंसं पाऊस सुरू झाला त्याच्यामुळे थोडा थंडावा आहे, पण इथं उन्हाच्या रखरखत्या उन्हामध्ये लातूरकर ह्या जन्ममृत्यूच्या या विभागाची इथं उभा टाकून लाईनीला उभा टाकून त्यांना त्रास झालेला आहे। पण सर मी तुम्हाला ह्या माध्यमातून सांगतो की आम्ही नगरसेवक म्हणून आम्ही GB जनरल बॉडी मीटिंगमध्ये पण हा प्रश्न त्या पद्धतीनं आम्ही उचलला होता आणि प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्याकडं हे शिफ्ट करणार होते। परंतु वरून जी प्रणाली राज्य सरकारकडून आहे तर ती जन्ममृत्यूची त्याच्यामध्ये फक्त एकच लॉगिन ID दिलेला आहे। त्या संदर्भात आम्ही आज देखील त्यांचा त्याविषयी पाठपुरावा करणार आहोत। किमान 6 ते 8 दिवस जन्म किंवा मृत्यूची नोंदणी प्रमाणपत्र जे आहे ते मिळत नाहीत आणि त्यामुळं प्रवेश जे आहेत शाळांचे मुलांचे ते देखील रखडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 4 ते 8 दिवस जे आहे ते लोक रांगा लावताना आपला महानगरपालिकेमध्ये पाहत आहेत। महानगरपालिका प्रशासनानं सांगितलेलं आहे की सरकारनं फक्त एकच ID दिलेला आहे आणि त्यामुळं एकच क्लर्क किंवा एकच ऑपरेटर जो आहे तो काम करू शकतो आणि इतर 3-4 जे क्लर्क आहेत किंवा कारकून आहेत ते बसून राहतात। अशा प्रकारची स्थिती आहे। महेंद्र जोंधळे, TVN मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।